नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. जानकी आता इस्त्री करत असते आणि तेवढ्यात काय अवंतिका येते. अवंतिका, काय ग वहिनी, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून मी आली. बोल ना. हे बघा वहिनी, मी जे काही बोलणार आहे ना ते कदाचित तुम्हाला खटकेल, पण आधी नीट ऐकून घ्या आणि मग त्यावर रिॲक्ट करा. तुला काय म्हणायचंय अवंतिका, मला कळत नाहीये. वहिनी, आपल्या घरी जे काही चाललंय ना त्या सगळ्याचा मी शांतपणे विचार केलाय. मलाही असं वाटायला लागले की तुम्ही आता जो हट्ट आहे ना तो सोडून द्यावा आणि ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाकावा. या सगळ्या याच्यातून आहे ना मोकळं व्हा. नका ना वहिनी हे सगळं ताणून धरू प्लीज. तर हे अवंतिका जेव्हा बोलत असते तेव्हा जानकीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, कारण आता या क्षणापर्यंत अवंतिका तिच्या बाजूने होते. एका सेकंदात तिने पलटी मारलेली असते आणि डायरेक्ट ती म्हणते, हे सगळ्यातून तुम्ही मोकळं होऊन जा आणि चुकीचा अर्थ काढू नका प्लीज. या गोष्टीमुळे सतत वाद, भांडणं, मतभेद काय काय चाललंय बघा की तुम्ही. सगळं सगळं अवघड होऊन बसलंय. या सगळ्या गोष्टीचं आईने किती टेन्शन घेतलंय बघितलंय ना तुम्ही वहिनी. चांगलंच बघितलंय ना किती परिणाम झालाय त्यांच्यावर. हे बघा वहिनी, कोणाच्या तरी जीवावर बेतलं तर या प्रॉपर्टीचा काय उपयोग आहे? हे सगळं एकत्र ठेवण्याचा उपयोग काय? तुम्हीच सांगा मला. होऊ नये असं, पण झालं तर काय उपयोग आहे? जानकी खूप विचार करते आणि अवंतिकाला एकच प्रश्न विचारते, या विषयावर तुझ्याशी कोण बोललो? सौमित्र बोलला वहिनी, आणि त्याचं म्हणणं मला पटलंय म्हणून मी तुमच्याकडे आली. अच्छा, म्हणजे सौमित्र भाऊजींनी गोड बोलून बरोबर तुला घोळ्यात घ्यायचा प्रयत्न केला आणि तू त्यांच्यामध्ये अडकलीस, बरोबर ना अवंतिका? अवंतिका, मला सांग, सौमित्र भाऊजी तुझ्याशी हे सगळं बोलायच्या आधी तुझ्याशी प्रेमाने वागत होते, तुझी काळजी घेत होते? हो, एक्झॅक्टली. त्याने माझ्यासाठी फुलं सुद्धा आणली होती. अवंतिकाला तो प्रसंग आठवलेला असतो की हो, सौमित्र खरंच माझी खूप लाड करत होता, खूप प्रेम करत होता आणि मग मला फुलं वगैरे दिले आणि मग काय सगळं छान छान बोलून मग हा विषय काढला. आय एम शुअर ते तुझ्याशी गोड गोड वागत असणार. तू हळवी आहे, याच गोष्टीचा ते फायदा घेणार, यात काही शंकाच नाहीये. अवंतिका, त्यांच्या घोळात येऊ नको प्लीज. सौमित्र भाऊजी ऑलरेडी शर्वरी वंशांच्या बाजूने गेले, आता तुलाही ते वळवताय. तुला कळतंय का अवंतिका? या गोष्टीचा शर्वरी वंश फायदा घेताय, कळतंय का? सौमित्र भाऊजीला पुढे करताय, ते मागे राहताय आणि सगळं काही करून घेण्याचा प्रयत्न करताय. तू भोळी आहेस ना, त्यामुळे तुझा फायदा करून घेताय सगळे. तुला कन्व्हिन्स करण्यासाठी प्लीज प्लीज तू सौमित्र भाऊजीच्या जाळ्यात अडकू नको. तुला जाळ्यात अडकवण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करणार आहे. सगळ्या शर्वरी वंशांचा प्लॅन आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज अवंतिका, त्यांच्या घोळ्यात जाऊ नकोस प्लीज. अवंतिका मनातल्या मनात म्हणते, तुम्ही तरी का गोष्ट ताणत बसलाय? द्यायचं की जसं त्याला, कशाला हे वादविवाद घालताय? हे काय करताय, ते काय करताय, द्या की सोडून. अवंतिका हे सगळं मनातल्या मनात बोलत असते. का सोडत नाहीये त्यांचं त्यांना माहिती. आता मात्र जोर जोरात जानकी जानकी असा आवाज यायला लागलेला असतो. जानकी म्हणते, आईंचा आवाज आहे ना अवंतिका? अवंतिका म्हणते, हो आईच ओरडत. आता अवंतिका जानकी पटकन खाली आलेली असतात की एवढ्या ओरडून ओरडून त्या का मला बोलवताय, नेमकी काय झालंय? जो मेसेज आलेला असतो अवंतिकाच्या फोनवर, अवंतिका पटकन मेसेज बघते आणि मग आता अवंतिका हळूहळू खाली चाललेली असते. तर मेसेज वाचून धक्काच बसलेला असतो अवंतिकाला. आई कशासाठी बोलवलं, काय झालं? आता लगेच सुमित्रा बडबड करायला लागलेली असते, छान 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 करून सवरून मला विचारते का काय झालंय? वा वा वा, चांगलंय ग जानकी. मला धमकी द्यायची हिंमत झाली जानकी, एवढी तुझी मज्जल गेली का आता? तूच मला धमकीचा मेसेज केलास ना? जानकी मध्ये काय बोलताय आई? मी तुम्हाला धमकीचे मेसेज वगैरे कशाला पाठवीन? काय वहिनी हे? जानकी, खोटं बोलू नकोस, मेसेज केलाय. आणि सुमित्रा म्हणते, बघ माझ्या मोबाईलवरचा मेसेज वाच. तिच्या मोबाईलवरच मेसेज आलेला असतो सुमित्राला, अगदी धमकीचा. जानकीलाही धक्का बसतो, हे मी केलंच नाहीये, मग हे कसं होतंय? सुमित्रा चिडलेली असते आणि जानकीला खूप रागवते. बोल आता बोल, काय उत्तर आहे तुझ्या? मी तुम्हाला मेसेज केलेलंच नाहीये, तुमच्या मोबाईलमध्ये कसा आला मला नाही सांगता येणार. जानकी म्हणते, प्लीज विश्वास ठेवा, माझ्या नंबरवरनं आलाय ठीक आहे, पण मी नाही पाठवलाय, बिलीव्ह मी प्लीज. आणि तुम्हाला हा मेसेज का करेन मी, सांगा बरं, काय कारण आहे हा मेसेज करायचं? अवंतिका म्हणते, तुम्ही मला हा मेसेज केला नाही असं म्हणणं आहे का तुमचं? हे काय, मला पण आलाय की. तर अवंतिका सुद्धा तेच म्हणते, सुमित्रा सुद्धा तेच म्हणते. जानकीचं डोकं आता बंद पडायला लागले. अवंतिका, हा काय प्रकारे? मी तुला मेसेज वगैरे काहीच केलेलं नाहीये, तुला चांगलंच माहिती. आता सौमित्र आलेलं असतो, अगं बहिणी काय चाललंय? बऱ्या बोलानं आम्ही काही ऐकत नाही आहोत म्हणून आता धमके द्यायला लागली की काय? आता ऐश्वर्या, शर्वरी सगळे झालेले असतात. सौमित्र म्हणतो, आम्ही हक्काचं मागतोय तरी सुद्धा एवढं टोकाचं वागतीये. अरे देवा, मी काय केलंय सांगा की, एवढं काय चिडताय तुम्ही भाऊजी? तू मला धमकीचा मेसेज पाठवलाय आणि मला विचारते की मी काय केलंस? मी कुणालाही कसलाही मेसेज पाठवलेला नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्यावर नको ते आरोप लावू नका. हे काय सगळं? आणि तुम्हीच विचार करा, एकाच वेळेला मी सगळ्यांना कशी मेसेज पाठवू शकते? आता ऋषिकेश सुद्धा आलेलं असतो. जानकी, तुझ्या नावाने मला मेसेज आलाय, काय आहे जानकी हे? आता जानकीचं डोकं बंद पडायला लागलेलं असतं. सगळेच एक एक करून म्हणत असतात की तू आम्हाला मेसेज पाठवला आणि धमकीचाच मेसेज आलाय, लक्षात ठेवा. बरोबर. आता बामट्यासारखी इकडे तिकडे बघत असते आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे काय, एकाच वेळेला सगळ्यांना मेसेज? अवंतिका म्हणते, वहिनी आय थिंक तुमचा फोन हॅक झालाय, त्यामुळे सेम मेसेज सगळ्यांना सेम टाइमला आलाय. कळतंय का तुम्हाला? हॅक झाल्यामुळे एकाच वेळेला सगळ्यांच्या मोबाईलला बरोबर त्याने मेसेज फॉरवर्ड केलाय. कोणीतरी हॅक केलाय तुमचा फोन आणि त्याच्यातनं हे सगळं करण्याचा प्रयत्न करतं, मुळात तुमची बदनामी करण्यासाठी. अवंतिकाने एक्झॅक्टली ओळखलेलं असतं की फोन हॅक झालाय म्हणून हे सगळं होतंय. तुम्ही नाही केलंय, आम्ही मान्य करतो. असं कसं शक्य आहे ना? माझ्या फोनवरून
मी कोणाला मेसेज केलाच नाही अवंतिका, तर फोन हॅक व्हायचा प्रश्नच येत नाही ना. आणि हे नॉर्मल आहे, जेव्हा फोन हॅक होतो तेव्हा वाटतील ते मेसेजेस कुणालाही पाठवता येतात. सोशल मीडिया सुद्धा हॅक होऊ शकते. ऋषिकेश म्हणतो असं असेल तर प्रॉब्लेम आहे, आता पोलिसांना फोन करून सगळं काही सांगतो. सौमित्र म्हणतो घरात जे काही घडतंय ना, असं वाटतं सध्या घरातच एक पोलीस चौकी काढूया, म्हणजे प्रॉब्लेम बाहेर जाऊन सांगायची गरजच नाही, घरातच लगेच पोलिसांना सांगून टाकूया. सौमित्र चिडलेला असतो आणि काहीही बोलत सुटलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो सौमित्र शांत हो प्लीज, म्हणणं कळतंय पण आता सिच्युएशन हँडल करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे प्लीज शांत बस. स्थिती अशी आहे ना, पोलीस स्टेशनला जायलाच लागणार आहे. सुमित्रा म्हणते हो मलाही असं वाटतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जा पोलीस स्टेशनला, काय ते सोक्षमोक्ष लावून ये. जो कोणी करतोय ना त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी आहे, त्यामुळे तू जा आणि पोलीस कंप्लेंट कर. ती का म्हणते हे लवकरात लवकर करायला लागणार, कारण हॅकर बँक अकाउंट सुद्धा हॅक करू शकतो, ते सुद्धा ऍक्सेस त्यांच्याकडे असतं, त्यामुळे ते काहीही करू शकतात. असं झालं तर बँकेतले पैसे सुद्धा जातात, मग काही हाताला येत. शर्वरी म्हणते अरे बापरे हे खूप भयानक आहे, म्हणजे जानकी बहिणीच्या अकाउंट मधले सगळे पैसे जाणार का? सगळे पैसे तिच्या अकाउंटपर्यंत, तिचं बँक अकाउंट जर हॅक झालं तर सगळे पैसे जाणारच की. पण काय करणार, हेल्पलेस होऊ सगळे काहीतरी करायला लागणार. शर्वरी फार आता घाबरल्याचं नाटक करत असते, जणू काही तिला फार काळजी आहे. शर्वरी म्हणते पटकन पोलीस कंप्लेंट कर, पटकन. पोलीस कंप्लेंट केली, याची कॉपी कोर्टात सुद्धा सबमिट. त्यांच्या वेल मध्ये जे काही लिहिलंय ना ते जाऊ दे, आता सध्या पैसे वाचवणं गरजेचं आहे. जानकी बहिणीच्या अकाउंटमध्ये एवढे सगळे पैसे असणं फार रिस्की आहे, कळतंय का? तिच्या अकाउंटवरनं दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंटवर आपण पैसे ट्रान्सफर करू, ऋषिकेश दादा आई कोणाच्या तरी नावाने आपण ते पैसे ट्रान्सफर करूया, कारण तिच्याकडे असणं फार अवघड. पैसे तरी सेफ राहतील ना, वाटण्या काय बिटण्या नंतर बघूया, आधी पैसे तर वाचू आपण. ठिकाणी फार छान सहजपणे प्लॅन सांगितलेलं असतो, फार हुशार असते ही अवंतिका. शर्वरी फार हुशार असते. शर्वरी म्हणते की आपण हे पटकन तिच्या अकाउंटमधनं पैसे काढू, ऋषिकेश दादा किंवा आईच्या अकाउंटला व्यवस्थित ठेवून देऊया, म्हणजे पैसे तरी कुठे जाणार नाही. शर्वरी इतकी हुशार असते की तिने बरोबर मेसेज पाठवलेला असतो आणि सगळ्यांना घोळ्यात घेऊन पैसे काढण्यासाठी सरळ मार्ग असा शोधलेला असतो. ऐश्वर्या मात्र शर्वरीकडे बघत असते, काय कमाल शर्वरीचं डोकं आहे वा. जानकीला खटकलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश आता शर्वरीकडे बघत असतात. सुमित्रा आता घाबरलेली असते. सुमित्रा म्हणते हो हो मला वाटतं शरू जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. सुमित्रा म्हणते बँकेत जा आणि सगळे पैसे माझ्या नावावर ट्रान्सफर कर, जा बरं. आजच बँकेत जाऊन येते जानकी. असा काय नाटक केलेलं असतं, अशी काय तयारी केलेली असते या शर्वरीने की जानकी आता काहीच बोलू शकत नसते. प्रसंग सगळा समोर आणलेला असतो की जानकीची बोलती बंद झालेली असते. ऐश्वर्या मात्र जानकीकडे बघत असते, काहीतरी सांगायचं असतं तिला पण सगळ्यांच्या समोर सांगणं इम्पॉसिबल. शर्वरी म्हणते गैरसमज करून घेऊ नकोस हा, मी फार चांगल्या हेतूने सांगते, फोन हॅक झालाय म्हणून मी हे सुचवलं, नाही तर गैरसमज करशील आणि म्हणशील की सगळं हे काय मीच केलं. आता शर्वरीने हे बोलून स्वतःच्या पायावर धोंडा पडलेला असतो, तिनेच हे केलंय, जानकीची आता खात्री पटलेली असते. जानकी आता लगेच बेडरूम मध्ये गेलेली असते. ऐश्वर्या बघत असते की ही वर चालली. ऐश्वर्या आणि शर्वरी एकमेकींच्याकडे बघून हसत असतात आणि त्यांनी जे ड्रामा केलाय तो बरोबर झालेला असतो. जानकी खरंच घाबरलेली आहे. आता खरंच घाबरलेली असते. जानकी येते, तिचा मोबाईल वगैरे चेक करते आणि असं कसं झालं नाना, खरंच मला माफ करा, तुम्ही दिलेले मी पैसे नाही सांभाळू शकत आहे. सगळं थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही थांबवू शकले नाना, खरंच मला माफ करा. जानकी म्हणते माझा मोबाईल हॅक झालाय आणि एवढे मोठे पैसे आहेत, ते जर गेले तर काय करायचंय, मला काहीतरी करायला लागणार आहे नाना, आय एम सॉरी. अकाउंट हॅक व्हायची भीती वाटतीये आणि मग काय सगळं अवघडच होऊन बसणार आहे नाना, प्लीज प्लीज मला माफ करा. आता विचार करतच असते, तेवढ्यात अवंतिका आलेली असते. कुठलं ऍप डाउनलोड केलं होतं, कुठली लिंक आहे, किती क्लिक केली होती. नाही ग अवंतिका, घरात एवढं सगळं सुरू आहे, मी कशाचंच काही केलेलं नाहीये बघ, मला चांगलं आठवते मी काहीच केलेलं नाहीये. ऍप्लिकेशन डाउनलोड करणं खूप खूप अवघड गोष्ट आहे, मी काहीच केलेलं नाहीये. लोकच इतकं बधीर झालंय की मोबाईल बघणं सुद्धा अशक्य आहे माझ्यासाठी, आणि मी कशाला काय करायला लागली. सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह नसतेच, मला इंटरेस्टच नाहीये. की म्हणते हे सगळं शर्वरी वंशने तर केलं नसेल ना, त्या करूच शकतात. की म्हणते आता शर्वरी वंश काय बोलले अवंतिका खाली ऐकलं का, अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकते, मोबाईल हॅक झाला म्हटल्यावर सगळे पैसे आईच्या नावावर ट्रान्सफर करायला पाहिजे. सगळ्यात आधी शर्वरी वंशनेच मला हा पॉईंट सुचवला. की आणि अवंतिकाच्या लक्षात आलेलं असतं सगळं काही हे शर्वरीने केलंय, फार हुशार आहे ती. ते कसं लक्षात नाही आलं, अवंतिका म्हणते अगदी बरोबर आहे, वहिनीच म्हणाल्या होत्या आय रिमेंबर, बरोबर आहे वहिनी तुम्ही. हा सगळ्याच्या मागे शर्वरी वंश आहे. वा वा वा, शर्वरी वंश चांगली चाल खेळला. जर फोन हॅक झाला असता तर शर्वरी वंशाच्या म्हणण्याप्रमाणे अकाउंट सुद्धा हॅक झालं असतं. अवंतिका म्हणते ऍब्सोल्युटली सगळं काही शर्वरी वंशाचं कारस्थान असू शकतंय. हॅकरला जर अकाउंट हॅक करायचं असतं तर इतक्या वेळात केलं असतं ना, कशाची वाट बघितली असती. शर्वरी वंश वाट बघताय, मी आईच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करावे यासाठी शर्वरी वंश झटापट करताय, अजूनही वाट बघताय. आता अवंतिकाला जानकी जे बोलतीये ते कळायला लागलेलं असतं, तिला समजायला लागलेलं असतं की जानकी जे बोलती अगदी बरोबर आहे. सगळं हे नाटक होतं वहिनी, आय कॅन अंडरस्टँड. जानकी म्हणते हे नाटक होतं हे आपल्याला माहिती आहे, खरंच आहे की नाटक आहे काहीच माहित नाही. आपण शर्वरी वंशांनी केलंय म्हणून जर घाबरलो नाही आणि निर्धास्त राहिलो आणि खरंच जर हॅक झालं असेल तर पैसे जाऊ शकतात, आणि त्यांनी जर केलं असेल
तर पैसे त्यांच्या घशात जाऊ शकतं. मला काही कळतच नाही अवंतिका, मी काय करू? मोबाईल हॅक झालाय तर अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकतं, ही शक्यता आहेच. असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, खूप मोठा. कदाचित देवाची सुद्धा इच्छा असेल का ग अवंतिका, आईच्या अकाउंट मध्ये सगळे पैसे ट्रान्सफर करा? बँकेमध्ये मला कळत नाही, मला असं गोंधळल्यासारखं झालंय ना, काय करू आणि काही नाही, काहीच सुचत नाहीये मला अवंतिका. झालं तर शर्वरी बन्सल जेन्युइन आहे असं समजेन मी, पण नसेल तर शर्वरी बन्सलने सगळं कारस्थान केलंय हे आपण पक्क करू शकतो. अवंतिका म्हणते काय करायचे बहिणी, डोकं चालत नाहीये. जानकी म्हणते कसं आहे ना अवंतिका, विषयाची परीक्षा घ्यायलाच नकोय आपण. खाली शर्वरी आणि सुमित्रा बसलेली असतात आणि शर्वरीचे नाटकं चाललेलेच असतात. काय घडते आई, काय चाललंय हे, माझं तर डोकंच बंद पडायला. चांगलं होतं थोडक्यात कळालं आई, की आई काहीतरी वाईट घडायच्या आधी आपल्या लक्षात तरी आलं ना की बँक अकाउंट हॅक होणार आहे म्हणून. तिचा फोन हॅक झालाय, नाही तर ते हॅकरने सगळे पैसे काढून घेतले असते ग. किती अवघड होऊन बसलं असतं, आपण डायरेक्ट रस्त्यावर आलो असतो ग. सुमित्रा म्हणते शरू ऐकूनच भीती वाटतीये, खरं झालं असतं कसं झालं असतं शरू, मला फार फार भीती वाटतीये बघ. आई आता घाबरायची गरज नाहीये, जानकी वहिनी गेली ना, कळेल काहीतरी. आणि कसं आहे ना, नानांनी ही जबाबदारी आधीच तुझ्याकडे द्यायला पाहिजे होती. नानांनी हे आधीच केलं असतं तर ही वेळ आलीच नसती ना. सगळा पैसा सगळं काही ते तुझ्याच नावाने करायला पाहिजे होतं, ते जानकी बहिणीच्या नावाने कशाला केलं? आपल्या सगळ्यांचं ठरलंय ना तुझ्या अकाउंटला पैसा घ्यायचा, सगळा चांगलीच गोष्ट आहे ना. आता कुठे काय होणार आहे, रिलॅक्स. ठरलंय ना, मग तुझ्या अकाउंटला होतील पैसे. तुझ्या अकाउंटला एकदा पैसे आले ना की ज्याचे त्याचे पैसे लगेच देऊन टाका. तू अजिबात वेळ व्हायला घालवू नको, वाटण्या कर आणि लगेच ज्याचे त्याचे पैसे देऊन टाक. हो, डोक्याला तापच राहणार नाही ना तुझ्या. कळतंय का, जानकी बहिणी जे करत नव्हती ते तुझ्या अकाउंटला पैसे आले की तू देऊन टाक की तुझ्या हातानं. बरोबर घोळ्यात घेतलेलं असतं सुमित्राला आणि सुमित्रा बिचारी गोंधळलेली असते. आता जानकी आलेली असते. जानकी म्हणते आई, जानकी आल्यामुळे आता शर्वरी जरा घाबरलेली असते आणि सुमित्रा आणि शर्वरी एकाच वेळेला जानकीकडे बघतात. जानकी म्हणते आई, मी बँकेत चालले, माझ्या नावावरचे पैसे तुमच्या नावावर ट्रान्सफर करते, डोंट वरी, थोड्याच वेळात सगळे पैसे तुमच्याकडे. शर्वरीला फार आनंद झालेला असतो, तिने जो प्लॅन केलाय तो अगदी सक्सेस व्हायला लागलेला असतो. काही डॉक्युमेंट लागतील आणि सही करायला सुद्धा यायला लागेल तुम्हाला. शर्वरी म्हणते मी आणते की, तू बस बस मी आणते. आणि शर्वरी घाईघाईने गेलेली असते डॉक्युमेंट आणायला, तिला फार घाई असते. तिच्या लक्षात येतं की एवढी काही ही घाई करते आणि एवढ्या तापडीने कशी गेली ही. आईने डॉक्युमेंट आणायची, तिने काय काढूनच ठेवली होती की? शर्वरी आता जानकीच्या हातात डॉक्युमेंट देते. जानकी म्हणते अरे वा, सगळे डॉक्युमेंट आधीच तयार करून ठेवली होती काय, म्हणजे तुम्हाला वाटलंच होतं गरज पडणार आहे, हो की नाही शर्वरी वंश? एक्झॅक्टली काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला माहिती होतं ना, म्हणून म्हणते एका मिनिटात सगळं काढून दिलं ना. हो म्हणजे तयारीत होता शर्वरी वंश, हो की नाही? मला माहित होतं ना, चांगली गोष्ट आहे. का ग, मला कसं माहिती असतं? ज्या आई वडिलांनी लहानपणापासून चांगले संस्कार केलेत, माहिती का, आई वडिलांनी शिकवलंय जी गोष्ट अत्यंत महत्वाची वाटते ती गोष्ट त्याच वेळेला व्यवस्थित जागेवर ठेवावी की लगेच ती आपल्याला सापडेल. म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली. तरी म्हणते जानकी बहिणी, मी येऊ का ग तुझ्यासोबत? तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर येऊ शकता की, या की माझ्यासोबत. चल, समज ना माझा विश्वास नाहीये तुझ्यावर, चल ना आपण जाऊच या. जानकी म्हणते चला की. शर्वरी तोंड वर करून जानकी बरोबर चाललेली असते अगदी निर्लज्जासारखी. जानकी आणि शर्वरी घराच्या बाहेर आलेले असतात तेव्हा शर्वरी म्हणते वहिनी, तुला पैसे ट्रान्सफर करायलाच लागतील, हो की नाही ग? बरं झाला जानकी बहिणी, तू चांगला योग्य निर्णय घेतलाय. कसं आहे ना, काही गोष्टी योग्य वेळेत केल्या की ते बरे असतात. जानकी म्हणते हो ना, कसं आहे ना शर्वरी वंश, मी का केलं माहिती का, मला कोणत्याच गोष्टीची काहीच रिस्क घ्यायची नव्हती ना, म्हणून मी केलंय हे. त्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका. कसं आहे ना जानकी बहिणी, तुला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती, बरोबर ना? म्हणूनच सगळ्यांना तुझ्या मनाविरुद्ध सगळ्यांना सगळ्यांचे वाटे मिळणार आहेत. कसं आहे ना जानकी बहिणी, कधी कधी इच्छा जरी नसली ना तरी तसं करायला लागतं, तसं वागायला लागतं. आणि एक्झॅक्टली आता सुद्धा तुला हे करायचं नव्हतंच, पण मजबुरी आहे म्हणून तू करायला चाललीये. बरोबर आहे ना ग जानकी बहिणी? आता ही शर्वरी काहीही बोलत सुटलेली असते आणि जानकीला कळत असतं शर्वरीचा नेमकी पॉइंट काय. तुला लिगल कारण सुद्धा पुढे करता येणार नाही, अशी अडकली ना तू की आता तुला पर्यायच उरलेला नाहीये. बरोबर ना ग जानकी बहिणी? रे जानकी बहिणी, तू हे सगळं करावं यासाठी आम्हाला किती आणि काय काय उद्योग करायला लागले, भांडणं करायला लागलं, उपोषण करायला लागलं, कारस्थानं करायला लागली, काय काय केलं नाही आम्ही. शेवटी बघ की अडकलीस की नाही तू, आणि अडकली आणि स्वतःहून सगळं करायला लागलीये. आता ही शर्वरी स्वतः सगळं कबूल करत असते हळूहळू आणि जानकीलाही तेच हवं असतं. फार त्रास दिला ग जानकी बहिणी, या मार्गाने मिळेल पैसे असं वाटलं नव्हतं ग, म्हणजे विचारच केला नव्हता. काय म्हणालात, उपोषण? आणि तुम्ही हो म्हणजे करायचा प्रयत्न तर केला ना उपोषण. शर्वरी वंश, किती नाटकं कराल, किती खालच्या थराला जाल तुम्ही. प्रयत्न केलाय ना, खाऊन पिऊन का होईना. जानकी आता हसत असते कारण शर्वरी निर्लज्जपणाच्या सगळ्या हद्दी पार करत असते. जानकीला कमाल वाटत असते की हिंमत काय या शर्वरीमध्ये, फक्त पैशासाठी प्रॉपर्टीसाठी ही तरफडत असते आणि काहीही थराला जायला निघालेली असते. जानकी आता हसत असते की म्हणते प्रयत्न, खरंच प्रयत्न आहे ना, सगळं आपोआप घडलं ग. मला वाटलं होतं हे अशक्य आहे, पण बघ की किती सहज सगळं घडून गेलं. सगळं त्याने ठरवलंय ना, म्हणून होतंय बरं बहिणी. त्यांच्या ठरवल्यामुळे सगळं होतंय, तुझ्या माझ्या हातात कुठे काय. देवाने ठरवलंय, देवाने साईन दिली त्याने, त्याची इच्छा असणार म्हणून सगळं आपोआप घडून येतंय समोर आणि आमच्या बाजूने सगळं होतंय. बघ की सगळे पैसे आईच्या अकाउंटवर ट्रान्सफर होतील, मग काय आई आम्हाला तसे वाटून देणार, मग काय तुझ्याकडे काहीच राहणार नाही. मग कसं आहे ना, आईच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले ना शर्वरी वंश,
की सगळ्यांना पैसे वाटून टाकतील. डोंट वरी, स्मार्ट आहे खूप स्मार्ट आहे जानकी वहिनी. असंच होणार आहे एक्झॅक्टली. शर्वरी ना आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चाललेली असते. तिला कळत नसतं की आपण जानकीला क्रॉस करतोय आणि जानकी किती हुशार आहे त्याचा तिला अंदाज नसतो. जानकी म्हणते हुशार तर आहेच मी, पण तुम्ही ओळखलं नाही ना शर्वरी वंश, याचं वाईट वाटतंय मला. तुम्ही खुश आहात ना शर्वरी वंश? ओके, काहीच टेन्शनचं कारण नाही. तुम्ही खुश तर सगळं घर खुश, तुम्ही नाराज तर सगळं घर नाराज. तुम्ही खुश आहात ना, तर मग मला काही टेन्शन नाहीये. बघा तर कमालीची खुश असते ही शर्वरी, कारण तिला माहिती हा पैसा आपल्याकडे येणार म्हणजे येणार काही मिनिटातच ना. शर्वरी माणसं बोलायच्या नादामध्ये ना बॅग बंद होऊन जायची. चला चला चला, जानकी निघालेली असते बँकेमध्ये जायला आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने शर्वरी सुद्धा येत असते. शर्वरी पण मात्र खूप खुश असते की तिला हवंय ते होणार असतं, तिला हवंय तेच घडणार असतं. त्यामुळे ती खूप खुश असते. मी जो प्लॅन केलाय, मी जो सगळा काही कट रचलाय तो अगदी परफेक्ट व्हायला लागलेला असतो. त्यामुळे तिला फार आनंद होत असतो. निर्लज्जेसारखी जानकी सोबत ती आता बँकेत चाललेली असते. तिला काहीही वाटत नसतं आपण जे वागतोय, जे कटकारस्थान करतोय, जो का नालायकपणा चालवलेला असतो तिने, त्याबद्दल तिला जराही काही लाज वाटत नसते. निर्लज्जेसारखी जानकीच्या मागे मागे आता ती बँकेत चाललेली असते. जानकी सुद्धा काही कमी नसते. जानकीने सुद्धा खूप विचार केलेला असतो. म्हणूनच अगदी बिंदासपणे ही शर्वरीला म्हणलेली असते की चला आपण जाऊया बँकेत दोघी सुद्धा. जानकीने स्वतः शर्वरीला बँकेत नेलेलं असतं आणि शर्वरीला असं वाटत असतं की जानकीला तिने जाळ्यात अडकवलं. पण जानकी काय हे तिला माहितीच नसतं की जानकी कुणाच्या जाळ्यात अडकणारी नसते. ती फार हुशार असते. त्या गोष्टी डोकं शांत ठेवून शांतपणे करणारी जानकी असते. आता शर्वरी जानकी बरोबर गेलेली असते. त्यामुळे अवंतिकाला आणि ऐश्वर्याला घरी भेटायला टेन्शन नसतं. आता इकडे लगेच ऐश्वर्याला भेटायला अवंतिका आलेली असते. अवंतिका खूप टेन्शनमध्ये असते आणि ऐश्वर्या सुद्धा टेन्शनमध्ये असते. ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये विचार करत असते. तेवढ्यात काय अवंतिका आलेली असते. लांबूनच म्हणते, ऐश्वर्या बोल ना अवंतिका. शर्वरीताई नाहीये म्हणून बोलायला आले. मला सांग ऐश्वर्या एक गोष्ट, जानकी बहिणींचा फोन हॅक कसा झाला? ऐश्वर्या पटकन सांगा. फोन हॅक झालाच नाहीये अवंतिका. मग की बहिणी बरोबर बोलत होत्या, फोन हॅक झालेला नाहीये, सगळं शर्वरीचं कारस्थान आहे, बरोबर ना? संशय आलाच होता ऐश्वर्या. जानकीचा संशय खरा होता. त्या ऐश्वर्याला आठवायला लागलेलं असतं शर्वरीचं आणि ऐश्वर्याचं बोलणं. जानकीचा फोन चोरायचा आणि त्याच्यावरनं सगळ्यांना मेसेज पाठवायचे धमकी भरे, कळतंय का? जेणेकरून मेसेज इथं पोहोचले की असं वाटेल की जानकीचा फोनच हॅक झालाय. धमकीचा मेसेज म्हणजे एक्झॅक्टली काय ग? कसं आहे ना ऐश्वर्या, आपल्याला आपले पैसे हवेत, आपल्या हक्काचे पैसे हवेत, बरोबर ना? ऐश्वर्या म्हणते हो हवेच की. मग जानकीच्या फोनवरनं आईला सगळ्यांनाच ते धमकीचे मेसेज कर की धमक्या देते आपल्याला. मग आपण म्हणूच की तिचा फोन हॅक झालाय. एकदा फोन हॅक झाला, माहिती कळाली की मग काय तिच्या बँक अकाउंट मधले पैसे पटकन ती आईच्या नावावर ट्रान्सफर करेन घाबरून, आणि मग आपण तर पैसे आईकडनं घेऊ शकतोय ना. त्यामुळे ऐश्वर्या काही करायचं आणि जानकीचा फोन चोरायचा आणि हे सगळे मेसेज वगैरे तू करायचे. सगळे पैसे एकदा आईच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले की मग आपलं कामच झालं. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आणि सोपी आयडिया आहे शर्वरी, करूच आपण. ऐश्वर्या म्हणते मला जसं शर्वरीने सांगितलं तसंच मी केलं आणि खरं तर फक्त आईच्या मोबाईलवर पाठवला तर तमाशा होणार, सगळं प्रकरण उघडकीस येणार. मग मी सगळ्यांच्या मोबाईलला तो मेसेज पाठवला. ऐश्वर्या आता एक्झॅक्टली काय घडलं ते अवंतिकाला सांगत असते. आई जानकीवरती चिडणार नाही म्हणून मी हे सगळं केलं. त्याच गोष्टीचा फायदा शर्वरीताईंनी घेतला. काय तर म्हणे फोन हॅक झालाय, सगळे पैसे आईच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. बरोबर शर्वरीला हवं तसंच घडलं, हो की नाही ऐश्वर्या? पुन्हा एकदा माती खाल्ली मी. आता काय करावं आणि काय नाही मला काहीच कळत नाही अवंतिका. माझंच डोकं बंद पडलंय, माझ्याच जाळ्यात मी अडकले. शर्वरीने पुन्हा एकदा बरोबर सगळं काम करून बसली. ऐश्वर्या खूप टेन्शन मध्ये आलेली असते कारण ऐश्वर्याला अडकवलेली असते आणि सगळ्या गोष्टीचा फायदा बरोबर शर्वरी करून घेणार असते. अवंतिका म्हणते ऐश्वर्या काम डाऊन, तू टेन्शन घेऊ नको, कशाचं काहीच टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि जानकी वहिनी आहे ना, सगळं व्यवस्थित कर. जे काय घडलंय ना जानकी वहिनीला सांगायला हवंय. ऐश्वर्या कळतंय का तुला? आता आपल्याला फोन करता येणार नाही कारण शर्वरी गेली आहे जानकीच्या सोबत. तू फोन नको करू, मी फोन करते की. चालेल. अवंतिका जानकीला फोन लावत असते, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण जानकी काय फोन उचलत नसते. ती फार घाबरलेली असते. आता करायचं काय, वहिनी फोनच उचलत नाहीये. आता सगळं काही करून आलेली असते बँकेत जाऊन जानकी. शर्वरी असते त्यामुळे तिला सगळी प्रोसिजर करायला लागते. शर्वरी घरी आलेली असते, इतकी छान तयार झालेली असते आणि ऐश्वर्याला तोंड वर करून म्हणते की माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघतीस का? ग्लो काय ग्लो आलाय? कारण मला हवं ते मिळवलंय ना, मग ऑटोमॅटिकली मी खुश आहे आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. ऐश्वर्या कमालीचा ग्लो आलाय ना. ऐश्वर्या हसत असते, हा जिंकल्याचा ग्लो आहे. काय घडलंय? आपण इमॅजिन केलं आणि घडत गेलं. ऐश्वर्या वा वा वा, कमाल कमाल. शर्वरी म्हणते कसं आहे ना, आंधळा मागतात एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, असं झालंय आपलं. एवढंसं मागितलं तर देवाने सगळंच काही देऊन टाकलंय आपल्याला. वा वा वा.
ऐश्वर्या कमाल कमाल कमाल, आपल्याला हवंय तसं घडलंय फायनली. मी तुला काय म्हटलं, जानकी वहिनीच्या मोबाईलवरून आईला मेसेज कर, बरोबर ना? ऐश्वर्या म्हणते हो. त्यानंतर जे काय घडलंय ना, म्हणजे काय बाई, बापरे बापरे बापरे, कमाल कमाल घडलं ऐश्वर्या. योगायोगाने वहिनीचा फोन ट्रान्सफर म्हणजे फोन हॅक झाला, त्यामुळे पैसे तर ट्रान्सफर करायलाच लागणार आहे. कमाल कमाल होणार आहे नाही का? तुला काय वाटलं बँकेत जाणार नाही? अगं तिचा चेहरा आहे ना पडलेला, मला बघायचाच होता. तुला काय वाटलं मी जाणार नाही? मला बघायचं होतं ते चेहरा पडलेला, म्हणून मी तिच्यासोबत गेलीच. पडलेला चेहरा बघून इतकं भारी वाटलं ना ऐश्वर्या, तुला मी काय सांगू, इतकं भारी वाटलं ना की बस. आनंद झालाय ना. नानांची इच्छा असू दे नसू दे, कितीही वेल मध्ये काही लिहू दे, हॅकर थोडी थांबणार आहे. हॅकर तो हॅकरच, शेवटी तो फोन हॅक करणारच. ऐश्वर्या म्हणते ओ गॉड, मी करायला गेले एक आणि झालं भलतंच. काय व्हायचं होतं ते तर झालंच आहे. शर्वरीच्या पथ्यावरच सगळं पडतंय. मी जानकीला वाचवायला गेले आणि सगळं होतंय मात्र उलट. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. आईने जानकीवर चिडू नये म्हणून सगळ्यांच्या फोनवर मी मेसेज केले आणि शेवटी फोन हॅक झाला असंच समोर आलं. ऐश्वर्या म्हणते आता मी काय करू आणि या सगळ्यातून जानकीला किंवा सगळा पैसा मी कसं वाचू. ऐश्वर्याला कळतच नसतं या सिच्युएशनला कसं वागायचंय. खरं तर माझ्या जाळ्यात मीच अडकले आणि शर्वरी खूप चॅप्टर असते, तिला फक्त फायदा करून घ्यायचं. जे काही घडलंय ना, सगळ्याचा ग्लो असा रिफ्लेक्ट होतोय चेहऱ्यावर. बघ 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 ऐश्वर्या कसा ग्लो आहे. शर्वरी ऐश्वर्याला अशी जोरात चापट मारते. ऐश्वर्या विचार करत असते, कुठे लक्ष तुझं, मी एवढं छान बोलतीये आणि तुझं काय चाललंय ग हे भलतच. अगं ऐश्वर्या, सेलिब्रेट करायचंय, सेलिब्रेट, तुला कळतंय का? सगळा पैसा आपल्याला मिळणार आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. आता हसते आणि म्हणते यस सेलिब्रेशन तो बनता है. थांब थांब थांब, लगेच सेलिब्रेशन करून टाकूया. ऐश्वर्या, माझ्या टीम मध्ये राशील तर मजा येईल, जानकी बहिणीच्या टीम मध्ये राशील तर बरबाद होशील. रांदावाडा आणि उष्टी काढा एवढंच येईल तिच्या टीम मध्ये राहिलीस तर. आता बिअरची बॉटल वगैरे सगळं आणलेलं असतं, कारण सेलिब्रेशन करायचं असतं ना. ऐश्वर्या म्हणते वाव, तू सगळीच तयारी करून बसलीये, मग तुझ्याकडे स्टॉक आहे ऑफकोर्स. ऐश्वर्या आणि शर्वरी आता दारू प्यायला बसणार असतात, मस्तपैकी एन्जॉय करणार असतात. हे सगळं होणार आहे आणि हे सगळं शर्वरीने केलं याची कल्पना मला होती, पण आता मात्र काही अवंतिका मार्ग राहिला नाही. आपण काहीच करू शकत नाही, जे होईल ते होईल, असू दे आता अवंतिका, मी काहीच नाही करणार आहे. अवंतिका म्हणते जानकी बहिणी डोंट वरी, अजून एक मार्ग आहे, नीट ऐका मी काय सांगते तुम्हाला. जानकी म्हणते आता काय मार्ग आहे? आता अवंतिका एक्झॅक्टली काय मार्ग आहे अजून तो जानकीला सांगत असते आणि जानकी सुद्धा तो मार्ग समजावून घेत असते. अवंतिकाने जो मार्ग सांगितलाय तो बरोबर जानकीला पटलेला असतो आणि जानकी म्हणते हो तू म्हणते अगदी तसंच करूया आपण, बरोबर होऊन जाणार सगळं. आता मात्र शर्वरीने जानकीला अवंतिकाने सांगितलेलं असतं जानकीला की काय करू शकतो, कैसे पैसे तिच्या नावावर जाण्यापासून वाचू शकताय आणि जानकीला अवंतिकाचं म्हणणं पटलेलं असतं. बघू आता जानकी नेमकी काय आणि कसं करणार आहे पुढे, आणि जे पैसे सुमित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत ते वाचू शकतात का, किंवा एकही रुपया शर्वरीच्या हातात जाणार नाही असं नेमकी जानकी काय करणार आहे. हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या जानकीकडे पळत पळत आलेली असते आणि शर्वरी बोलता बोलता मला म्हणाली की नानांना भेटायला ती एकटीच गेली होती हॉस्पिटलमध्ये. जानकी म्हणते काय बोलती ऐश्वर्या? हो, ती मला बोलताना म्हटली की मी एकटीच गेले होते गुपचूप नानांना भेटायला. जानकी म्हणते म्हणजे नानांचा खून? ऐश्वर्या म्हणते हो, शर्वरीनेच केला आणि याचा पुरावा तुला हॉस्पिटलमध्ये मिळणार म्हणजे मिळणार. तू हॉस्पिटलमध्ये जा, बारीक चौकशी कर, शर्वरीने नानांना मारलं हे तुला लगेच कर. आता जानकी हॉस्पिटलमध्ये आलेली असते, सगळं काही बघते, पण त्यामध्ये खुन्याचा चेहरा दिसत नसतो. एक अननोन नंबरवरून फोन आलेला असतो जानकीला, नानांचा खुनाचा पुरावा आणि व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्यासाठी 1 कोटी रुपये मोजावे लागतील. आता जानकीला टेन्शन आलेलं असतं की हा जो फोन आहे हा धमकी बरा हा योग्य माणसाने केलाय पुरावा देणारी म्हणून की शर्वरीचाच काहीतरी प्लॅन आहे, जानकीला कळत नसतं. की म्हणते खरंच कोणीतरी साक्षीदार आहे की शर्वरी वंशांची काही चाल आहे. बघू आता जानकी या सगळ्या गोष्टींचा छडा कसा लावणार आणि शर्वरी वंशाने नानांचा आणि विक्रांतचा खून केला हे जानकी सगळ्यांच्या समोर कसं आणणार हे बघणं अगदी इंटरेस्टिंग ठरणार आहे. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.